नमस्कार. आपल्या बीइंग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत असे बिस्किट बनवणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने. तर चला पाहू. बिस्किट बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी आपण इथे साखरेचे पीठ घेतले आणि 2 चमचे मैदा, 10 ते 12 चमचे आपण तुपाचा वापर करणार आहोत. साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. एका बाउलमध्ये आपण इथे 10 ते 12 चमचे तुपाचा वापर करणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता आणि याचमध्ये आपण साखर टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं तुपामध्ये आपण हे साखर मिक्स करून घ्यायचंय. अर्थातच साखर विरघळेपर्यंत आपण छान असं याला फेटून घेणार आहोत, ज्यामुळे बिस्किटमध्येही थोडासा फ्लफीनेस येईल आणि बिस्किट असे खुसखुशीत होतील. 1 ते 2 मिनिट लागतील. साखर लवकर विरघळण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे पाण्याचा वापर केलाय आणि परत एकदा आपण ही साखर व्यवस्थित असं वितळून घेणार आहोत. अर्थातच आपण याला मेल्ट करणार आहोत. त्यामुळं आपल्याला साधारणतः 5 मिनिट ही प्रोसेस करून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर आपण याचमध्ये ॲड करणार आहोत मैदा आणि याला परत असं मिक्स करून घेणार आहोत. इथे साधारणतः आपण 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागतं, तर मी इथे हळूहळू गव्हाचं पीठ ॲड केली आहे आणि याला आपण मिक्स करून घेणार आहोत. हाताने छान असं याला जसं आपण कणिक मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकून मळून घ्यायचे आणि या स्टेजला आपण यामध्ये बेकिंग पावडर ॲड करणार आहोत. मी इथे या स्टेजला ॲड करायचे विसरले, त्यामुळे मी परत यामध्ये ॲड केली आहे. तुम्ही या स्टेजला यामध्ये बेकिंग पावडर ॲड करू शकता आणि छान आता आपण हे पीठ सगळं एकत्र करून असं मिक्स करून घेणार आहोत. खूप पातळ न करताना आपल्याला घट्ट मळायचंय. बघू शकता आपलं पीठ असं मळून झालंय. मी हाताने याला मळून घेतले आणि आता मी यामध्ये थोडासा बेकिंग पावडर ॲड करतेय. बेकिंग पावडर ॲड केल्यानंतर मी परत एकदा हे सगळं पीठ एकजीव करून घेतले. याच प्लेटवरती आता आपण बिस्किट ठेवणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून याला ग्रीस करून घेतलीये. पिठाचा गोळा घेऊन आपण याला गोल करून घेणार आहोत. थोडंसं जास्त घेऊन याची जाडी आपल्याला जास्ती ठेवायचे आणि याचवरती आता आपण डिझाईन करणार आहोत, जेणेकरून आपले बिस्किट दिसायलाही छान दिसतील. हवं तशी तुम्ही डिझाईन करू शकता. मी इथे चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे सगळ्या बिस्किटवरती डिझाईन करून घेते. प्लेटमध्ये बसतील तेवढे मी बिस्किट तयार करून घेतले आहे आणि आता हे बिस्किट आपण कढईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कढई अगोदर आपण 10 मिनिट प्रीहीट करून घेतली आहे आणि याचमध्ये एक आपण भांडं ठेवणार आहोत. मी इथे एक वाटी ठेवते, तुमच्याकडे जे कुठलं असेल ते ठेवू शकता आणि याचवरती आपण ही बिस्किटची प्लेट ठेवून साधारणतः 20 मिनिट आपण मंद गॅसवरती हे बिस्किट असे छान बेक करून घ्यायचे. मध्ये मध्ये आपण यावरची लीड न काढता अर्थातच 15 मिनिटानंतर तुम्ही एखाद्या वेळा चेक करू शकता. येथे आपण बाकी पिठाचे बिस्किट तयार करून घेतलंय. एक 20 मिनिटानंतर आपण बिस्किट खालचा गॅस बंद करून घेतलाय आणि त्यानंतर थोड्या वेळाने यामधली वाफ जाईपर्यंत मी यावरची लीड काढली नाही. तर बघू शकता त्या वाफेवरती छान असे आपले बिस्किट बेक होतात. तर इथे आपले बिस्किट छान असे बेक झालेले आहेत आणि जेव्हा हे गरम असतात त्यावेळेला थोडेसे नरम असतात. त्यासाठी कढई थंड होईपर्यंत आपण बिस्किट यातच ठेवणार आहोत, ज्यामुळे बिस्किटमध्ये छान असा क्रंचीपणा येईल. कढई थंड झाल्यानंतर आपण यामधले बिस्किट काढून घेणार आहोत. तर इथे मस्त असे आपले क्रंची बिस्किट झालेले आहेत. आतूनही छान असा आपले बिस्किट बेक झालेला आहे. इथे मी एका प्लेटमध्ये हे बिस्किट काढून घेते आणि उरलेले बिस्किटही आपण याचमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊ. या बिस्किटसाठी आपण सेम तीच प्रोसेस करणार आहोत. एक 20 मिनिट बारीक गॅसवर आपण याला बेक करून घेऊयात. बिस्किट जेव्हा गरम असतात त्यावेळेला थोडंसं त्यामध्ये नरमपणा असतो, पण ते जेव्हा थंड होतात त्यामध्ये छान असा क्रंचीपणा येईल. तर इथे आपले गव्हाच्या पिठापासून बनलेले बिस्किट तयार आहेत.
तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.